आणि बुलेटिनची सुरुवात आपण एका मोठ्या बातमीने करतोय। महादेव जानकरांच्या मुद्द्यावर विरोधक आता आक्रमक झालेत। आक्रमक विरोधकांची वेलमध्ये घोषणाबाजी त्यांनी केली आहे। जानकरांविरोधात विरोधकांनी वेलमध्ये घोषणाबाजी केली आहे। जय महाराष्ट्रने जानकरांच्या अरेरावीची बातमी दाखवली होती आणि मुख्यमंत्र्यांकडून मात्र जानकरांची पाठराखण करण्यात आली आहे। जानकरांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जानकरांची पाठराखण करत राजीनाम्याची गरज नसल्याचं निवेदन विधानसभेमध्ये सादर केलंय। त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले असून त्यांनी वेलमध्ये उतरून महादेव जानकरांचा धिक्कार असो अशी जोरदार घोषणाबाजी केली। गडचिरोलीमधल्या देसाईगंजच्या निवडणुकीमध्ये निवडणूक चिन्हासाठी जानकरांनी संबंधित अधिकाऱ्यावर दबाव आणला। हे जय महाराष्ट्राने दाखवताच राज्यभर खळबळ उडाली होती। अखेरीस निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन चौकशी केली आणि देसाईगंजमधल्या निवडणूक रद्द करताना जानकरांवर गुन्हाही दाखल केलाय। त्यानंतरही जानकर मंत्रिपदी असल्याने विरोधक संतप्त झालेत आणि जानकरांना विधानसभेत बसू देऊ नका अशी मागणीही विरोधकांनी केली आहे। मध्ये नैतिकता असेल तर त्यांनी त्याला हकालपट्टी करावी। म्हणजे हा दोन विषय, एखाद्या मंत्र्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होतो, म्हणजे त्यांना नोटीस दिली जाते। नोटिसाचं उत्तर आल्यानंतर निवडणूक आयोग या निष्कर्षापर्यंत पोहोचतं की हे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असेल तर त्या 1 मिनिटही जानकरांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, तो त्यांनी गमावलेला आहे। जर अशाही स्थितीमध्ये मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत असतील। घटना काय आहे, 4 तारखेला महादेव जानकर तिथे जातात, अपक्ष लोकांना गोळा करतात आणि सगळ्यांना एक चिन्ह मागतात आणि एका प्रभागामध्ये काँग्रेसचा उमेदवार आहे, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द करा आणि त्या ठिकाणी अपक्ष म्हणून बशी द्या। हे कुठला प्रकार आहे? दादागिरी झाली, सत्तेची मस्ती झाली, सत्तेची गरमी झाली, सत्तेचा दुरुपयोग झाला। निवडणूक आयोगाने सरकारी अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणण्याच्या गुन्ह्याखाली त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांवर गुन्हा नोंदवलेला असताना त्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी विधानसभेत येणं आणि सरकारी पक्षाच्या बाजूनं आपली बाजू मांडणं किंवा सभागृहाच्या कामकाजात भाग घेणं हे सर्वस्वी चुकीचं आहे। हा कामकाजातून आमचं म्हणणं काढून टाकण्याची धमकी मिळत असेल तर याचा अर्थ असा आहे की सभागृह आणि राज्य हे दडपशाहीने चालवण्याचा प्रकार हा सत्तारूढ पक्षाने सुरू केलेला आहे। काँग्रेस पक्षाच्या लोकांनी जर येऊनच नाही दिलं तर आम्हाला बोलवा। दरम्यान जानकरांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुख्यमंत्र्यांनी केली जानकरांची पाठराखण। जानकरांनी संभाषण केलं पण दबाव आणला नाही। टीव्हीवरच्या संभाषणांनी निर्णय घेता येणार नाही। न्यायालयाच्या आदेशाने चौकशी होईल, त्यात दोषी आढळले तर जानकरांवर कारवाई होईल। जानकर सज्जन माणूस आहे, फक्त ते मोठ्याने बोलतात। जानकरांचा राजीनामा मागणं योग्य नाही। आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महादेव जानकरांच्या दादागिरीची बातमी जय महाराष्ट्राने सर्वप्रथम दाखवली होती। जानकरांनी ही दादागिरी कशी केली ते आपण आता पाहूयात। वर्षा नगरपालिका देसाईगंज वर्षा नगरपालिका आहे ना, देसाईगंज नगरपालिका, हा तिथं मोठवानीने जे अर्ज भरले सर्व आघाडीचं, त्यांना चिन्ह कपबशी द्या, सर्वांना त्यांना मदत करा। ॲडव्होकेट गुरु तुमच्याकडे येतील। मी आता वर्षातूनच बोलतोय, महादेव जानकर मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य विकास मंत्री। हा, तर लक्षात ठेवा की कपबशी चिन्ह द्यावं त्यांना। आणि त्यांचं 2 अर्ज आहेत मोठवानी साहेबांचे, एक इंडिपेंडेंट आहे आणि काँग्रेसचा आहे। तर ते काँग्रेसचा बाद करायचा आणि इंडिपेंडेंट ठेवायचा। ॲडव्होकेट गुरु म्हणून तुमच्याकडे येतील। तिथं मला वाटतं दुसऱ्यांच्या कपसास्त्र मागितलं नाही। कपसास्त्र कसं माझ्या पक्षाला आहे RSP-कडे, आम्हाला ते काय 15 मिनिटं तुम्ही लेट दिलं आमचा ID फॉर्म घ्यायला, मग तुम्ही रिजेक्ट केलं होतं। तर आता एक करा कृपा करून की त्यांना चिन्ह एकच द्या कपबशी। हा, गुरु साहेबांची